Hello. Hello. Hello.
हॅलो 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 हॅलो. आजच्या दिवसातील पहिला सामना गौर कामत वर्सेस कलंबोली. या सामन्यामध्ये नाणेफेकीचं काऊल जिंकलं इथे गौर कामत संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले होते कलंबोली संघाला. तिसरे षटक प्रगतीपथावरती तिसरं नाही गोलंदाज अनिल. तिसरा झटका बसतोय गौर कामत संघाला आणि आता मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये राकेश. धावसंख्या झाली इथे धावसंख्या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. तिसरे षटक अजूनही प्रगतीपथावरती. ह्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 2 चेंडू मात्र शिल्लक. बघूया आणि इथं मात्र उंचावरून टोला चेंडू बघूया लॉंग ऑनच्या दिशेने टोला चेंडू आणि बॅक टू बॅक हा दुसरा झेल मात्र टिपतोय हा क्षेत्ररक्षक. तिसरा हॅट्रिक मात्र झालेली आहे इथं. हा तिसरा झेल. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कलंबोली संघाकडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय किरण. इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून ठेवलाय चेंडू बघूया आणि इथं हा सुद्धा एक सुंदर झेल. लगातार 4 चेंडूवरती मात्र 4 मात्र बळी मिळवतोय हा गोलंदाज. कलंबोली संघाचा गोलंदाज तो म्हणजे अनिल. जबरदस्त गोलंदाजी आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कलंबोली संघाकडनं. तर बघूया वैयक्तिक पहिलं व शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज कोण. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय गणेश. गोलंदाज राजू. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अनिल या गोलंदाजाकडनं. लगातार 4 चेंडूवरती मात्र 4 मोहरे मिळवले या गोलंदाजाने आणि पूर्णपणे जखडून ठेवलं गौरकामत संघाच्या या फलंदाजांना. शेवटचं षटक घेऊन येतोय कलंबोली संघाकडनं राजू. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. इथं मात्र एकीने धाव जर घेतले दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाववरती मात्र समाधान. धावसंख्या मात्र 1 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हे तर मला तर वाटतं हाणामारीचं षटक असावं. बघूया येणारे शेवटचे 5 चेंडू कुठपर्यंत फायदा उचलतात गौरकाम संघाचे फलंदाज. कुठपर्यंत चेंडू चेंडू जातोय निर्धाव. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू आणि कोणतीही गलती न करताना एसटी रक्षक कलंबोली संघाचा. आणि इथं मात्र हा सहावा झटका ना 6वा झटका मात्र बसतोय तो गौरकामत संघाला.
रोशन मैदानामध्ये जातोय. तिसरे षटक मात्र प्रगतीपथावरती होतं आणि चांगलीशी धाव संख्या होती. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक होते आणि 32 या आकड्यावरती मात्र पोहोचले होते गौर कामत संघ. परंतु चांगलासा कमबॅक करून मात्र अनिल या गोलंदाजाने मात्र पूर्णपणे जखडून ठेवला गौर कामत संघाच्या या फलंदाजांना. आणि तेवढेच मात्र अनिल या गोलंदाजाला मात्र देखील साथ देतोय गोलंदाज कलबोली संघाचा राजू. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र पुन्हा एकदा नीरव जोडी सांगता. आजच्या दिवसातील हा पहिला सामना कलंबोली वर्सेस गौरकामत. इथं मात्र कव्हरच्या दिशेने टोले चेंडू. एकेरी धाव तर पूर्ण आणि दुसरी धाव ही पूर्ण. गुड रनिंग बिटिंग द विकेट म्हणावं लागेल. जिथे एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरी धाव घेतले. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली गौरकामत संघाची 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलं आहे संघासमोर. पहिले षटक मात्र हाकलण्यासाठी गोलंदाज सुमित, सामोरा फलंदाज मात्र ज्ञानेश्वर. इथं मात्र पंचांचा इशारा सोयार चेंडू. चेंडू मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, थोडीशी लाईन भटकताना सुमित हा गोलंदाज आणि पंचांचा इशारा सोयार चेंडू. एक धाव मात्र मिळत आहे कलंबोली संघाला. इथं मात्र स्ट्रेट ड्राईव्ह टोलला चेंडू. एक धावने खातं उघडतोय ज्ञानेश्वर आपल्या संघासाठी. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु चेंडू मात्र जातोय निर्धाव. प्रतिषटक 9च्या सरासरीने चालावं लागेल. ते म्हणजे कलंबोली संघाच्या या फलंदाजांना तेवढी चांगली ताकदीची गोलंदाजी मात्र देखील गौरकामत संघाकडनं आहे. इथं मात्र बॉल आणि बॅटचा मात्र देखील व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि हलकीशी कडा घेऊन गेला होता चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये. इथं मात्र एक साधोसोपा झेल होता, परंतु झेल मात्र टिपता आला नाही आणि चेंडू मात्र जमिनीला दान झाला. आणि एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय समीर हा फलंदाज.
धावसंख्या एक वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 ह्या धावसंख्येवरती. 3 ह्या धावसंख्येवरती. इथं मात्र आकुटव्या चेंडू आणि चेंडूला मात्र धाडून देतो लेग साईडच्या दिशेने 4 धावांसाठी ज्ञानेश्वर फलंदाज. आणि इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातो चेंडू. पुन्हा एकदा भाग्य साथ देतोय मात्र ज्ञानेश्वर या फलंदाजाला. अजूनही पहिले षटक मात्र देखील प्रगती पथावरती असताना धावसंख्या मात्र 1 निवडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील काही चेंडू, एक ना का दोन, एक चेंडू शिल्लक. आणि इथं मात्र पंचाकडे विकेटची दाद मागताना, परंतु पंच अतिशय दक्ष असे रुपेश वाघमारे यांनी मात्र दाती ठोठावलेले आणि निर्धाव चेंडू सांगत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या झाले कलंबोली संघाची. हॅलो 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 हॅलो. वेंगाव संघ आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. वेंगाव संघ वदप संघ इथं हजर आहे. वेंगाव संघ नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे समालोचन कक्षाकडे समोर. कोण रे गोलंदाज? प्रवीण ना. गौर कामत संघाकडनं वैयक्तिक पहिलं व दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण. दुसरे षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज प्रवीण. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली कलंबोली संघाची बिनबाद 8 अशी धावसंख्या झाली. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून फटकवलेला चेंडू पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव मात्र पूर्ण करतोय.
इथं मात्र लेग साईडच्या दिशेने डोले चेंडू बघूया. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एकच धावावरती मात्र संतोष म्हणावं लागतोय ज्ञानेश्वर आणि समीर या दोन्ही फलंदाजांना. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. एखादा फटका जर मोठा पडला तर निश्चितच संकटामध्ये सापडू शकतो. इथं मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय. पुन्हा एकदा एकेरी ही धाव. 15 चेंडू आणि 25 पाहिजे ना. 15ला 25 पाहिजे ना. 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आणि इथं मात्र बीट होतोय समीर हा फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी झाले, फक्त 3 धावा खर्च केल्या. तर प्रवीण या गोलंदाजाने अजून या षटकातील येणारे शेवटचे 2 चेंडू बघूया समीर काय करतोय, किती धावा जमा करतोय 2 चेंडूवरती. आणि हा उंचावर उठवला चेंडू, हा बिग हिट. हा आजच्या दिवसातला मला वाटतं हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे समीरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅक दुसरा हा षटकार. समीरच्या बॅट मधून. चौथा चेंडू मात्र निर्धाव खेळला होता, परंतु बॅक टू बॅक मात्र 5व्या चेंडूवरती मात्र त्यांनी षटकार ठोकून, शेवटच्या 6व्या चेंडूवरती मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकून मात्र पूर्णपणे दडपण दिले गोलंदाजांवरती. गौरकामत संघाच्या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती समीर 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23 अशी धावसंख्या झाली कलंबोली संघाची. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. धनंजय तिसरं षटक घेऊन येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. स्टेट ड्राईव्ह टोले चेंडू, इथं मात्र 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. हा फटका मात्र आपल्याला